RT ॲडमिशन 2026-27 तर यामध्ये आपण चेक करणार आहे की जी प्रोसेस असणार आहे ही कशी असेल, म्हणजे RT प्रोसेस आणि त्यानंतर फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे. कारण यामध्ये भरपूर असे पालकवर्ग आहे जे कमेंट्स करत आहे की फॉर्म कधी सुरू होणार आहे, प्रोसेस कशी असणार आहे, कोणत्या वर्गापर्यंत आम्हाला मोफत मिळणार आहे. तर याबद्दल संपूर्ण अपडेट आपण RTची जी इन्फॉर्मेशन साईट उपलब्ध करून दिलेली आहे त्या साईटवर तुम्ही चेक करू शकता. या साईटवर कसं यायचं तर तुम्हाला ही साईट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व कमेंट बॉक्समध्ये तुम्ही चेक करा, तुम्हाला डायरेक्टली साईट दिसेल, त्या साईटवर येऊ शकता. समजा नसेल तर तुम्ही डायरेक्टली गुगलमध्ये सुद्धा RT ॲडमिशन 2026-27 टाईप करा. सेकंड नंबरच्या साईडला क्लिक करा, कारण की पहिल्या नंबरची जी साईट आहे ही 25-26 मधली आहे, ही आपल्याला नको आहे. त्यानंतर सेकंड नंबरची जी साईट आहे ही इन्फॉर्मेशन साईट आहे. डायरेक्टली तुम्ही साईटवर येणार आणि यावरती तुम्ही संपूर्ण इन्फॉर्मेशन बघू शकता. तर RT 25% ॲडमिशन महाराष्ट्रात 2026-27 तर यामध्ये आपल्याला चेक काय करायचं ते म्हणजे प्रवेश प्रक्रिया, की जी प्रक्रिया ही कशी असणार आहे. कारण अर्जाची जी स्थिती आहे ही सध्या ओपन नाही आहे, हे नंतर ओपन होणार जेव्हा आपण फॉर्म फिलअप करू तेव्हा. तर प्रवेश प्रक्रियेला जर तुम्ही क्लिक केलं तर यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपण यामध्ये थोडक्यात संपूर्ण जी माहिती आहे ही चेक करून घेऊ आणि जेही पालकवर्ग आहे, जेही व्हिडिओ बघत असेल त्यांच्या मनात असलेले डाऊट्स हे क्लिअर होऊन जाणार. तर यामध्ये RT प्रवेश प्रक्रिया 2026-27 तर यामध्ये सर्वात पहिला पॉईंट की RT 2026-27 प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. अधिकृत तारखा जाहीर झाल्यानंतर येथे अपडेट केल्या जातील. साईटवर सुद्धा अशी माहिती दिलेली आहे. फॉर्म सुरू झालेले नाही आहे. व्हिडिओ बघायच्या अगोदर संपूर्ण पालकवर्गांना तेच सांगतोय की आपल्या चॅनलवर संपूर्ण जी माहिती राहणार आहे खरी आणि जी साईटवर राहणार आहे तीच माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर सर्वात पहिले तीच इन्फॉर्मेशन की फॉर्म सुरू झालेलं नाही आहे. भरपूर साऱ्या पालकवर्गांना असं वाटत असेल की फॉर्म सुरू झालेले आहे, परंतु आपण स्टार्टिंगलाच सांगतोय की फॉर्म सुरू झालेलं नाही आहे. त्यानंतर आता बघू आपण आपली इन्फॉर्मेशन की जी आपल्याला लागणार आहे. तर यामध्ये बघू शकता संपूर्ण जी प्रोसेस असेल ही प्रोसेस ऑनलाईन होणार आहे. तुम्ही ऑफलाईन कुठेही जाऊन कोणत्याही शाळेला जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आहे. त्यामुळेच तुम्हाला जो फॉर्म आहे हा ऑनलाईनच भरावा लागेल. तुम्ही तुमच्या जवळच्या सायबर कॅफेला जाऊन सुद्धा फॉर्म भरू शकता किंवा आपण जो व्हिडिओ देणार आहे फॉर्म कसा भरायचा त्या प्रकारे सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर मोफत शिक्षण कधीपर्यंत 8वी क्लासपर्यंत जे शिक्षण आहे हे मोफत दिलं जाणार तुम्हाला. शासन तुमची जी फी असेल, जेही तुम्ही इंग्लिश शाळेमध्ये ॲडमिशन घेणार तुमची जी संपूर्ण फी असेल ही गव्हर्नमेंट पेड करणार आहे. जे खाजगी शाळा आहे म्हणजे प्रायव्हेट स्कूल आहे त्यामध्ये किती % जागा असते, 100% जर ॲडमिशन असेल तर त्यापैकी 25% ॲडमिशन RT आपल्या म्हणजे गव्हर्नमेंट आपल्याला प्रवेश देतो. 25% म्हणजे 100 विद्यार्थी जर असेल तर तिथे 25 ॲडमिशन ह्या RT थ्रू केल्या जातात. तर संपूर्ण जी प्रोसेस आहे आता आपण बघणार आहे की स्टेप बाय स्टेप जे रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी असणार आहे. ही एक साईट देण्यात येणार. या साईटवर आपल्याला नवीन रजिस्ट्रेशनमधून तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करायचे. यामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुम्ही यामध्ये रजिस्टर करू शकता. यामध्ये सर्वात प्रथम जी माहिती असेल ही मुलाची माहिती भरायची आहे. जन्मतारीख आहे, आधार कार्ड, कॅटेगरी याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला फिलअप करून घ्यायची आहे. त्यानंतर पालकांची सुद्धा माहिती येणार आहे, जसे आईवडिलांचे नाव, व्यवसाय, वार्षिक उत्पन्न, मोबाईल नंबर, गुगल मॅप लोकेशन अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. कारण गुगल मॅप लोकेशन म्हणजे तुमचे घर आपल्याला त्या फॉर्ममध्ये सांगायचे आहे मॅपनुसार की तुमचे घर आहे कुठे. ते घर सिलेक्ट केल्यानंतरच तुम्हाला जे लोकेशनवरून आजूबाजूला स्कूल असेल ह्या आजूबाजूला स्कूल तुम्ही बघू शकता. अशा सर्कलमध्ये संपूर्ण जे शाळा असेल तुमच्या अशा प्रकारे तुमचं लोकेशन घेतलं जाणार घराचं. त्यानंतर या सर्कलमधले जेवढेही शाळा असेल त्यामध्ये तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. आणि यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचं काम पडू शकते, कारण यावर्षी थोडं जे चेंजेस आहे हे होणार आहे अशाबद्दलची माहिती आलेली आहे. तर डॉक्युमेंट्स कोणते, जसं जन्म दाखला, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट अशा प्रकारे आपल्याला आधार कार्ड, फोटो वगैरे हे स्कॅन करायचं काम पडू शकते. या अगोदर पडत नव्हतं परंतु यावर्षी पडू शकते, कारण यामध्ये थोडा चेंजेस होण्याची दाट शक्यता आहे. शाळा टाकण्यासाठी सुद्धा आपल्याला लिमिट येऊ शकते. या अगोदर शाळा आपल्याला 10 टाकता येत होत्या, आता बहुतेक 3ची लिमिट येऊ शकते. अजूनपर्यंत आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही आहे, कारण की फॉर्म सुरू व्हायच्या अगोदर एक नोटिफिकेशन PDF येते, त्यामध्ये आपल्याला जी डिटेल्स आहे गव्हर्नमेंट रूलनुसार ती आपल्याला देण्यात येते. या माहितीमध्ये जी माहिती दिलेली आहे त्याबद्दल आपण माहिती घेतोय. आतापर्यंत आपण 10 शाळा टाकू शकत होतो, परंतु या माहितीवर आपल्याला 3 टाकता येणार अशाबद्दल सांगितलेलं आहे. तर आपण ह्याबद्दलची जी माहिती आहे ही नंतर बघू. एवढी माहिती फिलअप केल्यानंतर
आपल्याला आपला फॉर्म सबमिट करावा लागेल. एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही, दुसरा फॉर्म भरू शकत नाही, कारण तुमचे जे आधार कार्ड आहे हे ऑलरेडी लिंक असते. जर तुम्ही दुसरा फॉर्म भरला तर तुमचे दोन्ही फॉर्म रिजेक्ट करू शकतात. याबद्दलची माहितीसुद्धा साईटवर दरवर्षी दिली जात असते. तर अशाबद्दल ही प्रोसेस चालणार आहे. तुम्हाला फॉर्मची जी प्रिंट आहे ही जपून ठेवावी लागेल, कारण संपूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला जो फॉर्म आहे तो फॉर्म कोणत्याही क्षणी मागू शकते आणि ॲडमिशनच्या दिवशी तर तुम्हाला तो फॉर्म मागणारच आहे. आता मेन पार्ट म्हणजे की इम्पॉर्टंट डेट, की फॉर्म कधी सुरू होणार आहे. आपण दर व्हिडिओमध्ये सांगतो, तुम्हाला संपूर्ण जेवढे व्हिडिओ बनवलेले असा त्या व्हिडिओमध्ये आपण सांगतो की फॉर्म जानेवारीमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे. तर यामध्ये सुद्धा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बघा, सामान्यतः जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सुरू होत असते आणि दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी ह्या 2 महिन्यातच तुमचे RTEचे फॉर्म भरल्या जातात. जानेवारीच्या शेवटी संपूर्ण डिटेल्स येते, शेवटच्या आठवड्यामध्ये फॉर्म भरल्या जातात किंवा मग फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये फॉर्म भरल्या जातात. यांना 25 ते 30 दिवस जो टाईम पिरियड आहे फॉर्म भरण्यासाठी हा देण्यात येतो. त्यामध्ये आपण आपले फॉर्म भरू शकतो. त्यानंतर जी लॉटरी आहे, लॉटरीसाठी डेट देण्यात येते. त्या डेटनुसार आपली जी लॉटरी आहे ही जाहीर केली जाते आणि जुलै महिन्याच्या अगोदर संपूर्ण जेही विद्यार्थी सिलेक्ट होणार त्यांची ॲडमिशन, त्यांच्या ज्याही स्कूल तुम्हाला मिळणार आहे त्या स्कूलमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता. अशाबद्दलची ही एक प्रोसेस आहे. यामध्ये तुम्ही दिलेले जेही प्राधान्यक्रम असेल, म्हणजे शाळा असेल, त्या शाळेनुसार तुम्हाला सिलेक्ट करण्यात येणार. म्हणजे ज्याही शाळेमध्ये तुम्ही इलिजिबल असेल त्या शाळेमध्ये तुम्हाला प्रवेश दिला जाणार आणि त्यानंतरची जी प्रोसेस आहे आपण वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. आत्तापर्यंत तरी फॉर्म सुरू झालेला नाही आहे. माहिती आल्यानंतर संपूर्ण जे अपडेट असेल तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि ही साईटसुद्धा तुम्ही बघू शकता. तर ही साईटसुद्धा गव्हर्नमेंटकडूनच बनवण्यात आलेली आहे. इथे तुम्ही साईटबद्दल संपूर्ण जे याचे जे राईट्स आहे हे महाराष्ट्र यांच्याकडेच देण्यात आलेले आहे, तर तुम्ही बघू शकता. त्यामुळे ही जी साईट आहे ही खरोखर RTEची साईट आहे. यावरती जाऊन तुम्ही संपूर्ण इन्फॉर्मेशन बघा. त्यानंतर यामध्ये जर तुम्ही सर्वात खाली आले तर यामध्ये एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याबद्दलची माहिती तर सुद्धा तुम्हाला सांगतोय, बघू शकता. बघा, जे पालकवर्ग संपूर्ण व्हिडिओ बघत असेल, इथे कागदपत्राची यादीसुद्धा बघू शकता तुम्ही, शाळांची यादीसुद्धा बघू शकता. अधिकृत पोर्टल अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही आहे, हे नंतर बघा तुम्ही, कारण की अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही आहे. पात्रता तपासा हा जो पार्ट आहे आपण लास्ट व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे, परंतु भरपूर सारे पालकवर्ग आहे की त्यांची जन्मतारीख कमेंट्समध्ये सांगत आहे. आपण संपूर्ण जे कमेंट्स येतात त्यांना उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे कृपया करून तुम्ही स्टार्टिंगला तरी जे व्हिडिओ आहे हे संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण जोपर्यंत तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघणार नाही, संपूर्ण डिटेल्स तुम्ही चेक करणार नाही, तुम्हाला समजणार सुद्धा नाही आहे. पात्रता तपासा इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर अशा प्रकारे RTE पात्रता कॅल्क्युलेटर येणार आहे. हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी याच्यासाठी सांगतोय की ज्याही पालकवर्गांनी बघितलं नसेल, बघा, यावरती जाऊन तुम्ही तुमच्या पाल्य यामध्ये इलिजिबल आहे किंवा नाही आहे एकदा चेक करा. इथे जन्मतारीख टाका, इथे कॅटेगरी चूज करा, इथे पात्रता म्हणजे चेक इलिजिबिलिटी चेक करून घ्या. बघा, तुम्हाला एक डेमो म्हणून एक जन्मतारीख दाखवतोय, बघून घ्या. यामध्ये 4/12/2019 या जन्मतारखेचा एक विद्यार्थी आपण सिलेक्ट केलेला आहे. कॅटेगरी कोणती चूज केलेली आहे? ओपन कॅटेगरी चूज केलेली आहे. उत्पन्न किती टाकलेलं आहे इथे? 80,000 रुपये. उत्पन्न ओपन कॅटेगरीला 1 लाखाच्या आतमध्ये पाहिजे आहे. 80,000, 90,000, 95 या प्रकारे तुम्ही काढू शकता. 50,000 रुपयाचं सुद्धा काढू शकता. एवढं टाकल्यानंतर तुम्ही पात्रता तपासा इथे जर क्लिक केलं तर यामध्ये बघू शकता, अभिनंदन, तुम्ही पात्र आहात. यामध्ये तुम्ही डायरेक्टली चेक करू शकता. तुम्हाला कुठेही बघायचं नाही की आपला पाल्य किती वर्षाचा झालेला आहे, काय झालेला आहे. यू आर इलिजिबल फॉर RTE ॲडमिशन. तुम्ही इयत्ता पहिलीसाठी इलिजिबल आहे. कागदपत्रांची यादी दिलेली आहे. यामध्ये कोणाला कुठेही कोणती इन्फॉर्मेशन चेक करायची गरज नाही आहे. बघा, कास्टनुसार तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट दिलेले आहे. त्यामुळे पात्रता तपासा इथे जाऊन तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन चेक करा आणि डॉक्युमेंटसुद्धा दिलेले आहे. बघा, एकदम कमी डॉक्युमेंट्स आहे. उत्पन्नात दाखला कितीचा पाहिजे आहे, 1 लाखाच्या आतमधला पाहिजे आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे आहे. पात्रता तपासण्यासाठी सुद्धा तुम्हाला जी लिंक आहे ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येणार. त्यानुसार बघा. RTEमध्ये डाऊट्स असेल विचारा, आपण जास्तीत जास्त कमेंट्सवर उत्तर देण्याचा प्रयत्न करू. परंतु तुम्ही व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला डाऊट्स येणारच नाही. RTE ॲडमिशनच्या अपडेटसाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.